मध्ये पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला तर नांदेड सिटी परिसरामध्ये पाणीच पाणी यामुळे साचलंय। रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीचा सुद्धा खोळंबा झालाय। मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तर आपण पहिलं काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये खरं तर 40 अंशांच्या पार तापमान गेलं होतं आणि आता मात्र त्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसामध्ये प्रचंड पाणीच पाणी रस्त्यावर पूर्णपणे साचलेलं आहे आणि या पाण्यामधनं वाट काढताना या वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागली आहे। आता पुण्यातनं जाऊयात संभाजीनगरमध्ये। संभाजीनगर जिल्ह्याला सुद्धा अवकाळीचा तडाखा बसलाय। अवकाळीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे। तर आपण पाहतोय संपूर्णपणे शेतीचं यामध्ये नुकसान झालेलं आहे। तर अनेक परिसरांमध्ये पाणी सुद्धा साचलंय आणि या सगळ्याचा आता शेतमालाला फटका बसणार आहे। आता जाऊयात चंद्रपूरमध्ये। चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा तुफान पाऊस झालाय। या पावसामुळे चंद्रपुरातले रस्ते अक्षरशः जलमय झालेत। अचानक आलेल्या या पावसानं चंद्रपुरात जनजीवन विस्कळीत झालंय। गेल्या आठवडाभरापासून वाढत्या तापमानानं खरं तर चंद्रपूरकर त्रस्त होते। मात्र या पावसामुळे या नागरिकांना दिलासा तर मिळालाय, मात्र पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। शहरातील आझाद बागजवळील नाला जो आहे तो ओसंडून वाहू लागलाय, त्यामुळे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि या ठिकाणी पाण्यातनं वाट काढताना या सगळ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। अक्षरशः गुडघाभर पाणी हे साचलेलं आहे। तर आपण पाहतोय महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। रविवारपासून मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सुसाट्याचा वारा येण्याचा सुद्धा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये अनेक भागांमध्ये या रविवारपासूनच पाऊस आणि वादळाची शक्यता आहे। तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील। यासह मुंबईच्या पूर्वेला बदलापूर, कर्जत, कल्याण डोंबिवली, पनवेल सारख्या भागांमध्ये सुद्धा वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली जाते।